नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाच्या वतीने अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण सुरू आहे। तर मित्रांनो, निपुण भारत अंतर्गत सर्वात अगोदर 2021ला जो GR आलेला होता त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंमलबजावणी करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जो जारी झालेला होता 2021ला, त्या संदर्भात बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांचे कमेंट्स आलेले होते की सर त्या GR बद्दल काही माहिती असेल तर द्या। तर मित्रांनो, तो जो GR होता अत्यंत महत्त्वाचा होता। तिथूनच निपुण भारतची सुरुवात झालेली होती। 2027 पर्यंत हे चालणार आहे निपुण भारत कार्यक्रम, आणि या अंतर्गत बरेचसे कार्यक्रम जे आहे, बरेचसे उपक्रम जे आहे ते आपण आपल्या शाळा स्तरावर घेत आहोत। तर मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत सध्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे महत्त्वाचं प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, आणि मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान जे आहे अंमलबजावणी करण्याबाबत जो शासन निर्णय आलेला होता त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचा जो GR आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। बघा, भारत सरकारच्या नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी म्हणजे निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानची अंमलबजावणी करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 27 ऑक्टोबर 2021ला निर्गमित झालेला होता। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा शासनाकडून निर्गमित झालेला होता, आणि या अंतर्गत 2027 पर्यंत आपल्याला निपुण भारत अंतर्गत विविध उपक्रम, विविध कार्यक्रम घ्यायचे आहे। त्या अंतर्गत सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणसुद्धा सुरू आहे। तर मित्रांनो, हा जो GR आहे, हा जो शासन निर्णय आहे, याबाबत आपल्या अनेक बांधवांचे कमेंट्स आले होते की सर या GRची थोडीफार आपल्याला माहिती हवी होती। तर मित्रांनो बघा, हा जो GR आहे जवळपास 15 पानाचा हा GR असून प्रत्येक शाळेवर असणं हा आवश्यक आहे। जर आपल्याकडे नसेल तर मी हा आपल्याला कुठून प्राप्त होईल याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तर बघा, 27 ऑक्टोबर 2021चा हा GR प्रस्तावना दिलेली आहे। थोडक्यामध्ये आपण बघू। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मूलभूत गणित व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे। यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही असे ठळकपणे नमूद आहे। वय 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे। तर थोडीफार प्रस्तावना आपण बघितलेली आहे। तर बघा मित्रांनो, या शासन निर्णयाचे महत्त्वाचे मुद्दे आपण इथे बघणार आहोत, आणि संपूर्ण शासन निर्णय आपल्याला कुठे मिळेल याची माहिती मी आपल्याला शेवटी देणारच आहे। तर बघा, महाराष्ट्रामध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची आवश्यकता काय आहे, का बरं आहे, याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे। त्या अंतर्गत भाषिक कौशल्ये, पायाभूत साक्षरतेचे जे काही घटक आहेत ते सुद्धा सविस्तरपणे सांगितलेले आहे, जसं मौखिक भाषा विकास, उच्चारशास्त्राची जाणीव, सांकेतिक भाषा, शब्दसंग्रह, वाचन आकलन, वाचनातील अगोतेपणा, लेखन आकलन, वाचन संस्कृती इत्यादी। त्यानंतर पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये, यामध्ये सुद्धा प्रारंभिक गणिताचे जे दृष्टिकोन आहे ते सांगितलेले आहे। संख्यापूर्व गणन व संख्याज्ञान, संख्या व संख्यावरील क्रिया, गणना करणे, आकार व अवकाशामध्ये याबाबत समजून घेणे, नमुना संरचना। त्यानंतर मित्रांनो, या अभियानाअंतर्गत राज्यातील 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी सन 2026-27 पर्यंत खालील किमान शैक्षणिक लक्ष निर्धारित करण्यात येत आहे। तर याबाबत कोणकोणते लक्ष निर्धारित करण्यात आलेले आहे ते इथे सविस्तरपणे दिलेलं आहे। 2026-27 पर्यंत निपुण भारत हा कार्यक्रम चालणार आहे। तर बघा, भाषा साक्षरता या
साठी अंगणवाडी व बालवाडी अखेर, त्यानंतर पहिली अखेर, दुसरी अखेर आणि तिसरी अखेर काय काय आहे ते संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सविस्तर. त्यानंतर समावेशित शिक्षणासंबंधामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाचे आधारस्तंभ काय आहे ते सुद्धा दिलेले आहे. अभियानाचे आधारस्तंभ आणि त्याचं विवरण पूर्ण सविस्तरपणे इथे दिलेलं आहे. त्यानंतर गृह अध्यापन व स्वयंशिक्षण याबद्दल सुद्धा इथे माहिती सविस्तरपणे देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा सुकाणू समितीचे गठन, भूमिका व जबाबदारी, जे यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुकाणू समिती याचं गठन, भूमिका आणि जबाबदारी काय असणार आहे याची सुद्धा माहिती इथे सविस्तरपणे दिलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये राज्यस्तरीय सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे, सदस्य कोण असणार आहे, सचिव कोण असणार आहे, त्यानंतर जिल्हा स्तरावरील सुकाणू समितीमध्ये कोण असणार आहे आणि त्यानंतर राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्ष जे आहे त्याचीसुद्धा संरचना इथे दिलेली आहे. त्याचेसुद्धा अध्यक्ष आणि सदस्य कोण असणार आहे त्याचीसुद्धा माहिती आहे. जिल्हा प्रकल्प संनियंत्रण कक्ष याचीसुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर संनियंत्रण कक्षाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या, जे संनियंत्रण कक्ष स्थापित होणार आहे त्याच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कोणकोणत्या असणार आहे याचीसुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे या GRमध्ये. त्यानंतर आपण जर खाली आलो तर इथे संपूर्ण ते संनियंत्रण कक्ष आहे त्यांची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर अभियानाविषयी जाणीव, जागृती, माहिती शिक्षण व संपर्क याविषयी सुद्धा महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहे. आणि या संपूर्ण अभियानासाठी, संपूर्ण कार्यक्रमासाठी जे काही आर्थिक खर्च येणार आहे त्याचीसुद्धा माहिती आहे इथे. आर्थिक तरतूद व त्याचा वापर, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानासाठी समग्र शिक्षा व इतर संबंधित प्रकल्प, उदाहरणार्थ स्टार प्रकल्प, वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकातील तरतुदींचे अधीन राहून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. समग्र शिक्षण नियमावलीनुसार निधी वितरण व लेखापरीक्षण केले जाईल. या व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील तरतूद अन्य उपक्रमासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देऊ शकतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरकीकरण करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने राजेंद्र पवार, सहसचिव, महाराष्ट्र शासन. तर बघा मित्रांनो, निपुण भारत अंतर्गत अत्यंत महत्त्वाचा हा जो GR आहे, हा निपुण भारत कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा काढण्यात आलेला होता. जर आपल्याकडे हा GR नसेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या GRची लिंक दिलेली आहे, डाउनलोड लिंक, तिथे जाऊन आपण हा डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या बऱ्याचशा बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते या GR विषयी, तर त्यासाठी आपण हा छोटासा व्हिडिओ इथे तयार केलेला आहे. आणि मित्रांनो, निपुण भारत हा जो कार्यक्रम आहे हा सन 2026-27 पर्यंत 5 वर्ष चालणार आहे. आता जे प्रशिक्षण सुरू आहे ते प्रशिक्षणसुद्धा निपुण भारत अंतर्गतच सुरू आहे. आणि निपुण भारत अंतर्गत अनेक उपक्रम, अनेक प्रशिक्षणे वगैरे आपण घेत आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा शासन निर्णय शिक्षण विभागाचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल, माहिती आवडलेली असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.